अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नगरपालिकेचे रेकॉर्ड की कागदांचा ढिगारा. उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर जुनी कागदपत्रे, फायली व विविध अभिलेख धुळीत आणि अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले आहे. या रेकॉर्डमध्ये व्यापारी गाळ्यांचे करारपत्रे, लिलाव नोंदी, भाडेपट्टे, हस्तांतरण कागदपत्रे तसेच विकासकामांचे ठराव, निविदा, करारपत्रे व आर्थिक नोंदी असण्याची शक्यता आहे. गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून व्यापारी गाळ्यांच्या फेरलिलावाची मागणी करण्यात येत असून संबंधित कागदपत्रे उपलब्ध होण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या महत्त्वाच्या अभिलेखांची सुरक्षितता आणि पारदर्शकतेवर महाराष्ट्र संघर्ष समितीने सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्र संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मकरंद कराळे यांनी अभिलेखांची तातडीने पाहणी करून वर्गीकरण, पडताळणी आणि डिजिटल बॅकअप करण्याची मागणी केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास माहितीचा अधिकार, प्रशासकीय तक्रार व आवश्यक कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान संबंधित उपमुख्याधिकारी तथा खाडे साहेबांशी संपर्क साधला असता ते गावी जाणार असल्याचे सांगून घटनास्थळी येण्याचे टाळल्याचा आरोप समितीने केला आहे. कागदपत्रेच सुरक्षित नसतील तर पारदर्शक प्रशासनाचा दावा कसा करणार, असा थेट सवाल महाराष्ट्र संघर्ष समितीने नगरपालिका प्रशासनाला केला आहे. आता आम्ही उरण इस्लामपूर ईश्वरपूर नगरपालिकेचं जे कुठलं केंद्र अग्निशामक केंद्र जे आहे या ठिकाणी आहे आणि आपल्या नगरपालिकेचे आदरणीय उपमुख्याधिकारी खाडेसाहेब यांना नगरपालिकेतील रेकॉर्डबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या अग्निशामक केंद्राच्या वरच्या मजल्यावरती हे संपूर्ण रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आता आपण पाहिलात तर रेकॉर्ड रूम म्हणून ही जे म्हणत आहेत ह्याची ही अवस्था आहे. यावरती यांनी काय म्हणजे यांना आपण काय बोलायचं, ह्या अधिकाऱ्यांना ह्यांना यांचं काम आपण शिकवायचं का? एक सर्वसामान्य जनता म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून आपण यांना शिकवायचं का काम कसं केलं पाहिजे, रेकॉर्ड कसं मेंटेन ठेवलं पाहिजे. संगणकीकरण झालेलं आहे, त्यामध्ये सुद्धा अभिलेख आपले कसे जतन केले पाहिजेत याबद्दल आपण त्यांना शिकवायचं का? हे इस्लामपूर वासियांचं दुर्दैव आहे आणि निश्चितच हे या आता कामात सुधारणा करतील अशी अपेक्षा ठेवूया. आणि एक 4 ओळीचं निवेदन माननीय मुख्याधिकारी उरण इस्लामपूर नगरपालिका आणि नगरपालिकेला देऊया. आणि जे काही पदाधिकारी म्हणून आता तिथं बसलेत, आम्ही वारंवार नगरपालिकेचे ज्या काही त्रुट्या आहेत, कामाबद्दलच्या त्रुट्या आहेत त्या आपल्यासमोर आणतोय, परंतु आपणाकडून त्यावर कुठलंही भाष्य होताना दिसत नाही किंवा कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही आहे. म्हणजे त्यांच्या ह्या चुकीच्या कामांमध्ये आपणही सामील आहात का काय, असा एक शंका निर्माण होण्याला वाव मिळतोय.